नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय भगवते श्रीरमणाय कर्तुराज्ञया प्राप्यते फलम् कर्तुराज्ञया प्राप्यते फलम् कर्म किं परं कर्म तज्जडं कर्म किं परं कर्म तज्जडं कृतिमहो दधौ पतनकारणं कृतिमहो दधौ पतनकारणं फलमशाश्वतं गतिनिरोधकं फलमशाश्वतं गतिनिरोधकम् ईश्वरार्पितं नेच्छया कृतं ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं चित्तशोधकं मुक्तिसाधकं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् पूजनं जपश्चिन्तनं क्रमात्। ईश्वरार्पित नेच्छया कृत असे आपण कर्माच्या एकदम कसोट्या गेल्या वेळेला बघितल्या. हे केलं तर साध्य होण्याची शक्यता आहे. कर्माच्या बाबतीत काही पुढे जाता येईल. उपदेशसारचा धागा आपल्या लक्षात असेल अशी आशा करतो. पहिल्या 5 या श्लोकामध्ये कर्माबद्दल सांगितलं, पुढे भक्तीबद्दल सांगितले. सगळं मिळून हे 30 श्लोकात सगळा हा विषय सार म्हणून दिलेला आहे. तेव्हा आता कायवाङ्मनः कार्यमुत्तमं, काया वाचा आणि मन याने उत्तमात उत्तम कार्य काय होऊ शकतं. पूजनं जपश्चिंतनं क्रमात्, अत्यंत मजकूर थोडक्यात सांगणं असते. पूजा, जप आणि चिंतन ही क्रमाने या तिन्हीची कार्य आहेत. म्हणून त्याचा जी समश्लोकी आहे त्याच्यासाठी तेव्हा म्हणून ठेवलेलं आहे. तर परत म्हणतो, देह वाणी मन कार्य उत्तम पूजने जप चिंतन क्रम. देह वाणी मन यांचं उत्तमात उत्तम कार्य काय असेल तर त्याचं क्रमाने पूजा, जप आणि चिंतन असं आपल्या दृष्टीने देईल. आता ह्याचा सगळ्याचा संबंध जवळजवळ आपल्याशी आलेलं नाही आहे असं नाही. फक्त ते कसा येतो आहे कसा आहे हे बघण्यापूर्वी आत्ताची परिस्थिती बघू. एक गमत म्हणून आपल्याला फक्त प्रश्न ठेवतो समोर की सकाळी उठल्यानंतर आपण आता या देहानं काय काय करायचं असा प्रश्न किती लोकांना पडला असेल. असा प्रश्न म्हणजे जागे झालेले आहेत आणि आता असा प्रश्न पडला आहे की या देहानं आता आपण काय काय करायचं. या देहानं वगैरे काही प्रश्न पडलेला नसतो. आता उठलं की मी काय करणार, फार तर मी काय काय करणार त्याचं जे डोक्यात काल रात्री असतं, जे आज पुढे उडलेलं असतं ब्रॉड फॉरवर्ड, ते सगळं आज करायचं असतं. यापेक्षा हा देह वगैरे आपण काय भाषा ओळखत नाही, त्यांना ती अभिप्रेत आहे. म्हणून मी हा प्रश्न आपल्यासमोर ठेवतो. मी माझा देह आणि मी तो कसा वापरणार. मी माझा देह
मी तो कसा वापरणार हा प्रश्नसुद्धा काही नाही ॲब्सर्ड वाटण्याची शक्यता आहे. काहीतरी चुकीचा प्रश्न आहे की काय असं वाटेल. मी आणि माझा देह असे काही दोन गोष्टी नाहीच आहेत अशी समजूत आहे मुळात. त्यामुळे मी उठलो देह उठला सगळं सुरू झालं काम असं वाटतंय. प्रत्यक्षात तसं नाही. मी वेगळा आहे आणि तो देहही वेगळा आहे. तो मी वापरणार आहे. ज्याला तो वापरायचा आहे ह्याची जाणीव आहे त्याला वापरात बदल करण्याची शक्यता आहे. बदल करण्याचे त्याच्याकडे ऑप्शन्स आहेत. पण तोच देह असला तर तो जे करील ते तो करीत राहणार. तो वेगळा नाहीच आहे. मी वेगळा आहे. त्याला असं वाटते की उठल्याबरोबर लगेच चहा प्यावं. मला असं वाटते की 1 तासाने प्यावं. देहाला वाटतं मला उठल्याबरोबर ताबडतोब गरम चहा पाहिजे असं त्याला वाटते. समजा साधी कल्पना करू. काय पाणी प्यावं असं वाटतं. काही नाही उठल्याबरोबर 1 तांब्याभर पाणी प्यायची सवय असते. चांगली आहे आरोग्याच्या दृष्टीने ज्यांचं असेल त्यांनी करावं. पण उठलं की हे करायचं आहे तर काय चहा प्यायचं समजा त्याला. तर त्याला तसं वाटते. पण मला तसं वाटत नाही. मला असं वाटते की अर्धा तास आपण पाणी पिऊन शांतपणे बसावं आणि मग अर्ध्या तासाने मग काय चहा कॉफी काय असेल ते घ्यावं असं मला वाटते. म्हणजे देह कोणीतरी वेगळा आहे. त्याला काहीतरी वाटते कारण त्याला उठल्यावर सवय झाली तशी. मला ती मोडायची आहे. मी ती मोडू शकतो कारण मी वेगळा आहे कुठेतरी. यासाठी हे प्रश्न विचारायचे की आता मी माझा देह आणि मी तो कसा वापरणार. हे प्रश्न ॲब्सर्ड नाही आहेत. हे प्रश्न पर्टिनंट आहेत. हे बरोबर मुद्द्याचे प्रश्न आहेत. खरं सांगायचं तर इथं खरं प्रश्न आहे तो इथेच आहे खरा. पुढे दिवसभर ह्याच प्रश्नाचे पुढं काय व्हायचं ते होणार आहे. हा प्रश्न जर व्यवस्थित ठरलेला असेल तर दिवस व्यवस्थित जाणार. पुढे म्हणजे जो परमेश्वराला अभिप्रेत आहे जो परमेश्वराकडे नेतो असा दिवस जाऊ शकेल. पण त्यासाठी मी वेगळा आहे आणि माझा देह वेगळा आहे ह्याची जाणीव सुरुवातीला ज्याला आहे त्याला हे शक्य आहे. म्हणून मी हा प्रश्न विचारला. सर्वसाधारणपणे हा प्रश्न येत नाही. उठलं की तोंड धुणं काय असेल ते. एखाद्याला देवाला नमस्कार करायची सवय वगैरे सुद्धा असते. अजूनसुद्धा असते. तसं काही काय म्हणत नाही. कुठल्याबरोबर बाबा तोंड धुतलं की जाऊन देवाला नमस्कार करून आला वगैरे असेल. काही न चुकून तशी सवय अजून शिल्लक असेल. नसेल तर लावून घ्यायला हरकत नाही. पण ते तसं नसेल तर तोंड धुतलं की तो कॉफी घेईल चहा घेईल. काय फिरायला जायचं तर फिरून येईल. काय त्याचं काहीतरी ठरलेलं असतं ते करेल तो. या साधारण हे उठलं की असा अभिप्राय आहे की तोंड धुणं देवाला नमस्कार करणं मग चहा पाणी काय केरवारा काय असेल ते असं एक साधारण रुटीन असेल प्रत्येक घरामध्ये. आता खरं सांगायचं ना तर उठलं की तोंड धुणं हे सुद्धा रुटीन राहिलेलं नाही. उठलं की मी तोंड धुत नाही तसं मला म्हणायचं नाही. आपण कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. तोंड धुत नाही तसं नाही. पण त्याच्या आधी उठलं की पहिल्यांदा आधी स्मार्टफोन ते आधी ऑन करायला लागतो. कारण रात्रभर काय येऊन पडले हे पहिले आधी बघितलं पाहिजे. काही जग आपल्यावर अवलंबून नाही आहे. पण तरीसुद्धा किती कचरा त्यात येऊन पडला आहे. कचरा म्हणत नाही. खूप चांगल्या गोष्टी येऊन पडलेल्या असतात. ते आपण पाहणं आवश्यक असतं. ताबडतोब लक्ष देणं आवश्यक असतं. तोंड धुणं नंतर धुतलं तरी चालेल. त्यामुळे उठल्याबरोबर पहिल्यांदा आधी ऑन करून काय परिस्थिती येते एकदा बघूया. जगाची आपली वगैरे वगैरे काय जे त्यात काय कोण कोणाला काय म्हणलं कुठे काय घडलं रात्रीत काही घडतं कुठे काय काय होतं ते सगळं पहिल्यांदा आधी उघडून बघावं लागतं पहिल्यांदा सगळ्यांना. त्यामुळे ते उठल्याबरोबर आधी पहिलं काम तोंड धुण्यापेक्षा सुद्धा हे आधी चेक करणं हे काम असतं. लोक म्हणतात आधी मोबाईल चेक केला पाहिजे. आपल्याला कल्पना असेल की ॲव्हरेज इंडियन्सचं दिवसभरात मोबाईल चेक करण्याचं काम ॲव्हरेज 100 वेळा आहे. ज्यांनी स्टॅटिस्टिक्स सगळं केलेलं आहे गोळा त्यांचं आणि ज्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून बघितला आहे त्यांनी स्वतः जे कॉन्झर्वेटिव्हली म्हणजे अत्यंत ह्यानं वापरतात गरजेपुरता वापरतात त्यांचासुद्धा किमान 30 वेळा तरी तो ऑन करून ऑफ करून होतो. बघून होतो. आपण स्वतः एकदा चेक करायला हरकत नाही की आपण किती वेळानं साधारणपणे काही मेसेज पडला आहे का काय पडलं आहे का काय येऊन काय कुठलं हे स्ट्रीप दिसते आहे का काय बातमी महत्त्वाची दिसते आहे का हे सहजपणे पाहत असलेलं तर सामान्य माणसाचं 30 वेळा होतं. ॲव्हरेज इंडियन्स 100 वेळा बघतात. त्याच्यापेक्षा याचाच अर्थ बाकीचे लोक 300-400 वेळा बघत असले पाहिजे. होतं आहे शक्य आहे आपल्याला ते. कारण एवढ्या तासामध्ये मनुष्याचं सहजपणे त्याच्याकडे तेव्हा उठलं की उद्योग काय आहे तर त्याच्यावर काय काय पडले त्यात काय काय घडलं कोण कोणाला काय म्हणालं काहीतरी घडणारच. ते घडलं की कोणीतरी कोणाला तरी काहीतरी म्हणणार कारण त्याच्यात तशी सोय आहे. तर कोणतरी कोणाला तरी काहीतरी म्हणणार. तो जे काय म्हणालं त्याच्यावर बाकीचे काहीतरी म्हणणार. किती सोय आहे ना. असते का आपल्या घरातली गोष्ट आहे आपण काहीतरी त्याच्यावर म्हणावं सोडून द्यावं जर वेळ आली तर ते सुद्धा. पण ते त्यांना काहीतरी म्हणाले त्याच्यावर कोणतरी काहीतरी म्हणालं त्याच्यावर बाकीचे काय म्हणाले केवढं काम आपल्याला लागतं. मॅगी बंद पडली बंदी आणली कोणी नाही आणली काय म्हणतात आणली काय म्हणतात काही राज्यात आणली काय म्हणतात काही नाही राज्यात आणलेली
अजून काय झालं नाही. सगळे म्हणतात नाही, कंपनी बंद पडली, कंपनीने विड्रॉ केलं. सगळं खरं आहे का? आपल्याला विचार करणं सकाळी भाग आहे. ते उठलं की ते समोर आलं की विचार करणं भाग आहे की ही आजची बातमी, ते काय झालं त्याचं पुढे. मग त्याचं ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होता, कोणतरी विचारतो, त्याचं काय म्हणणं आहे. तो म्हणतो मी नव्हतोच. पहिले कॉमेंट नव्हतंच. मग नंतर मग म्हणतात की नाही मी नव्हतोच, नाही मी होतो, पण त्यावेळेला ती चांगली होती, म्हणजे मॅगी कंपनी आणि मॅगी पण दोन्ही पण, तर ती चांगली होती असं म्हणतात. माझं म्हणणं तसं नाही, माझं म्हणणं असं आहे त्यावेळेला पण ती वाईटच होती. मग त्याच्यावर बाकीचे काय म्हणाले, काय असं काय उठून मला सांगा रामप्रहर काहीतरी घेण्याची शक्यता आहे, नाम घेण्याची शक्यता आहे, चित्तशांत असतं, विश्रांती मिळालेली असते, ते त्यावेळेला रामराम म्हणावं. त्याऐवजी हे कुठे म्हणणं कुठलं होतो नव्हतो, मग ते नाकारान होकारान नामुक करा तमुक करा, हे सगळं करायचं का? आत्ताची परिस्थिती काय? तेव्हा आणि ते काही नसलं ना तरी जसं ते असतं ना, म्हणजे आता ते त्याच चालीत बरोबर असतं. म्हणजे सांग भोलानाथ, सांग मोबाईल, पाऊस पडेल काय? सगळ्या लोकांना ऐकू दे वस्तू. हवामान खातं काय म्हणतं, याचे इतके दिवस आपल्याला अनुभव नाही का? आता आपण जन्माला आल्यापासूनचे अनुभव आहेत आधीचे. ते पडतं त्या दिवशी काही नसतं, म्हणतं त्या दिवशी पडतं. पण आता काय करणार, हे सगळं असं बघावं लागतं की पाऊस पडणार आहे का नाही. बरं आपण काय कामाला जाणार नाही आहे का, आपल्याला जावं लागलं. आपण काय चहा पिणार नाही का, पिणार. पाऊस पडला, समजा नाही पडला, बरं पडला तर आपल्याला दिसणार आहे, तेवढं अजून दिसतं आपल्याला. त्यामुळे तेवढं पाऊस, मग कशाला ह्यात बघा तो पडणार आहे का नाही, पण ते पडणार आहे का नाही बघावं असं वाटतं. कारण काय झालं आहे, पण पेसावत आहोत. मी माझा देह आणि मग तुम्ही कशासाठी वापरणार, हा जो मूळ प्रश्न आहे ना, त्याच्याची निगडीत आहे म्हणून नाही सांगितलं, बाकी काय नाही. बाकी अगदी आपण हवामान खात्याचे अगदी मित्र असा, त्यांच्यावर आपल्यावर पूर्ण विश्वास असू दे, त्याप्रमाणे सगळं घडू दे असंही मी म्हणेन. पण तरीसुद्धा हे सगळं असं झालं तर ते वादळ निघाले म्हटलं तर वादळ येतच नाही काही वेळा म्हणजे बरेच वेळेला. काही वेळेला ते परस्पर जातं म्हणून सांगतात. आता कशाला आधी येतं म्हणून सांगावं, नंतर कधी जातं म्हणून सांगावं, पण आपला वेळ जातो की ते बघावं लागतं. सकाळी उठल्याबरोबर काय झालं नाही ना कुठे, तेव्हा आपल्याला किती अचूकपणा या सगळ्या गोष्टींना माहिती आहे, तरीसुद्धा असं जातं. मग हे जातो तो वेळ आपलाच जातो. सकाळी मला सांगा त्यावेळेत एक समास वाचून झाला असतो, उठल्या अगदी आपल्याला तोंड धुवायच्या आधीसुद्धा अगदी गरज आहे, ठीक आहे वाचून घ्यावा. तेव्हा माझा देह आहे तो मी वापरणार. तर मी कशासाठी वापरणार, तर ते मी ठरवायचं. मग हे ज्यांनी ठरवलेलं आहे तेच लोक हे कुठेतरी पोचलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्यांचा मार्ग तोच की ते सावध होते, त्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं. तेव्हा देह प्रथम अगदी हे बघावं की देह माझ्या ताब्यात जो दिलेला आहे तो उधारीचा आहे, तो काही कामाला लावण्यासाठी दिलेला आहे. अगदी प्राथमिक जाणीव आहे, तो उधारीचा आहे. आपलं दुकान उधारीचं असलं तर आपण ते हायपोथिकेटेड टू बोर्ड लावलेला असतो वरती की हे अमक्यांच्या यांनी सौजन्याने, म्हणजे हायपोथिकेशन म्हणणं जरा अवघड जातं, मराठीत त्याचं भाषांतर केलं की जरा कठीण वाटतं ते की यांच्या उधारीन वगैरे घेतले वगैरे असं म्हटलं की ते जरा प्रतिष्ठेला कमीपणाच येतं. त्यामुळे हायपोथिकेटेड टू तर असं तरी लावायचं, नाही तर सौजन्याने वगैरे म्हणायचं. मग ठीक आहे, सौजन्याने तर सौजन्याने, मूळ अर्थ तर काही बदलत नाही, खात्यावरचं कर्ज काही कमी होत नाही, तर त्यामुळं काही होत नाही. पण तरीसुद्धा असं ते आहे ना, मग आपल्या देहाचं खरं अवस्था तशी आहे, उधारीनं आणले, उधारीनं आणलेलं देह आहे. तर आता ते जर हायपोथिकेटेड आहे तर ते बघणारच ना येऊन. आपल्या व्हिजिट्स कशासाठी असतात की स्टॉक आहे की नाही, टर्नओव्हर आहे की नाही, तो प्रमाणात आहे की ना, त्यात प्रॉफिट आहे की नाही, हे सगळं बघण्यासाठीच आपल्या सगळ्या व्हिजिट असतात ना. ती लोकं येतात वगैरे बँकेत, ते त्यासाठीच येतात, किंवा आपण स्वतः लक्ष ठेवायचं असतं ते त्यासाठीच असतं. मग हे माझं देह जर माझा उधारीचा आहे तर त्यानं मी काय काम करतो हे लक्ष ठेवायचं काहीतरी काम आहे असं मला म्हणायचं. दुकानदार जरी स्वतः जरी झाला तरी तो लक्ष ठेवून असतो की आपला व्यापार व्यवस्थित चालला आहे की नाही, हा ह्याच्यात आहे का नाही, प्रॉफिटमध्ये आहे ना, तो नफ्यात आहे ना, हे तो बघतो. तसा माझा देह जो मी वापरतो तो नफ्यात वापरतो का तोट्यात वापरतो, म्हणजे प्रश्न हा आपल्याला. तेव्हा त्या कामाला लावण्यासाठी दिला आहे बरोबर आहे, पण कामाला लावण्यासाठी दिलेला देह कामाला लावण्यापूर्वी स्वतः एकदा त्याचं कामाला तो लावावा लागतो, हे तितकंच आहे. देहानं सेवा करण्यापूर्वी देहाची सेवा करावी लागते, हे मला मान्य. आपण झोपून उठलो ही देहाची सेवाच केली होती. आपण विश्रांती दिली म्हणजे काय केलं, त्याला काही काम तो करीत नव्हता, पण तो काही काम करत नाही अशा वेळेसुद्धा त्याचं काम तो करत असतो. त्याच्या सगळ्या यांना बिंदूपासून सगळ्या गोष्टींना विश्रांती पाहिजे, म्हणजे ही देहाची सेवाच झाली. आपण 8 तास 7 तास 6 तास काय जे असेल ती देहाची सेवा केली. आता तोंड तो सगळं स्वच्छ ठेवा, व्यवस्थित ठेवा, आंघोळ घाला, अमकं करा तमकं करा, हे सगळं कशासाठी करायचं,
हे लक्षात असलं पाहिजे. हे सगळं याच्यासाठी नाही करायचं आहे, हे सगळं मला वापरण्यासाठी करायचं आहे. तेव्हा ह्याचं प्रमाण पण कळतं लगेच की तो जो आहे तो इतरांची पुढे त्यांना काहीतरी सेवा करता यावी. भले घरादाराची असेल, काय मालकाची असेल, धंद्याची असेल, कंपनीची असेल, काय असेल ती सेवा करण्यासाठी तो आहे. आता मला सांगा, ही आपण देहाची सेवा केली, त्यानंतर त्याच्या सहाय्यानं काय कंपनीची सेवा केली, घरच्यांची केली, घरादाराची केली, मालकांची केली, कंपनीची केली, ग्राहकांची केली, सगळी केली, म्हणजे संपलं. त्याच्यासाठी दिला होता. असा विचार केला की आपल्या लक्षात येईल की अनेक जण असं म्हणतात की हे झालं की झालं म्हणजे काय. आम्हाला ज्यांना कळलं आहे त्यांच्या बाबतीत सांगतो. ज्यांना कळलं आहे त्यांच्या हे लक्षात असतं की हा उधारीचा आहे, तो ज्या मालकाचा आहे त्याला दिलेल्या रकमेवर व्याजसुद्धा द्यावं लागतं. बिनव्याजी नाही येते, त्याच्यावर व्याज लागतं. व्याज हप्ता लागतो, व्याज लागतं. ती दोन्ही वेळेवर भरली नाहीत तर त्या हप्त्यावर व्याजावर व्याज लागतं. हे सगळं आपल्याला व्यवसाय करणाऱ्या लोकांना, मंडळींना माहिती असेल किंवा हे कोणालाही सर्वसाधारणपणे माहिती असतं की असे जर पैसे घेतलेले असतील तर त्याच्यावरती तुम्हाला हप्ता बसलेला आहे, त्याप्रमाणे तो फेडायचा आहे. आपण दिवसातला किती वेळ ज्यांनी दिला त्याच्यासाठी दिला त्यावर हप्ता फेडणार, तो द्यायला पाहिजे. तो नसेल दिला तर व्याज लागूच जाईल तिकडे. तेव्हा ते व्याजही जर दिलं नसेल, आठवणही जर नुसती केली नसेल किंवा ती राहिली नसेल तर व्याजावर व्याज लागेल. मग कधीतरी फेडत बस ज्ञानाच्या मार्गाने. यासाठी हे जे काही ज्यांना ही कल्पना आहे, समजा अशी कल्पना आहे, तर त्यांचं म्हणणं काय असतं, आमच्या 8-8, 10-10 तास, 12-12 तास कामात जातं. आम्ही हे व्याज फेडायचं वगैरे सगळं ठीक आहे, हप्ता फेडायचं ठीक आहे, आम्हाला तासभरसुद्धा वाचायला, काय करायला, पारायण करायला कशाला सवड नाही. देवाचं आपण काय करणार, आपण काय आकाशात उडी मारून हात लावून येणार आहे का त्याला जाऊन, ते काही शक्यता नाही. म्हणजे आपण करणार ते साधन करणार, जास्तीत जास्त साधन काय करणार, पारायण करणार, काय वाचन करणार, काय चिंतन करणार. इथे दिलंच आहे. पूजा म्हणजे ते देह आणि मन जसं म्हटलं तसं प्रत्येकाचं काम दिलेलंच आहे. तर ते मी करणार असेल तर आता ह्या देहाने मी काय करणार आहे, त्याच्याबद्दल काय करणार आहे. इथे आपला संबंध पूजेशी आहे, तर त्यातलं मी काय करणार आहे, तर ते जे करणार आहे त्याला मला वेळ नाही. कारण मी जे सकाळी 8ला जातो ते मी रात्री 11 वाजता येतो, काय 12 वाजता येतो, त्यामुळं मला वेळ होत नाही असं म्हणणं आहे. तर इतके तास काम पडतं. काम आता पडतं हे मलाही मान्य आहे. तर समोरच आपल्या काम करताना दिसतात माणसं, तर काम पडत नाही असं कसं म्हणता येईल. काम पडतं, बरोबर, पण काम पडतं ते काय आकाशातून पडतं. आकाशातून एकदम पाऊस पडायला लागला तसं काम पडायला लागले आणि त्यामुळे यांना 12 तास काम करावं लागतं, 8 तास काम, 10 तास काम करावं लागतं. 6 तास, 7 तास, 8 तास हे ठीक आहे. 10 ते 6 माणसाला काहीतरी काम पाहिजे, शरीरालाही काम पाहिजे, डोक्यालाही चालना पाहिजे, व्यवहारही पाहिजे, आपलं चाललंही पाहिजे, सगळं प्रपंचही चालला पाहिजे, ते बरोबर आहे, त्याच्यासाठी काम पडतं. पण हे आकाशातून पडतं का बाकीचं? वरचे 2 तास पडले, अजून 2 तास पडले, हे आकाशातून पडले का? तर नाही पडले. आपणच आपले ॲप्लिकेशन सबमिट केले, आपणच CV पाठवले, मलाच पैसे अजून पाहिजेत म्हणून पडते. ते आकाशातून नाही पडत, माझ्याच हातातून पडते. मीच मागितले की मला अजून काम हवं आहे, कारण मला अजून पैसे हवेत. हे ज्याला हवं आहे त्याला काम पडतं. मग ते आता पडतं तर म्हणतात, अहो उगाच काय आम्ही काय जादा पैसे काय उगाच मागतोय का? आमचे हप्ते भागत नाही. हप्ते कसले भागत नाही दाखवले? आपला किराणाचा भागत नाही, दुधाचा भागत नाही, काय घर भाडा आहे त्याचा भागत नाही, माझा गाडीचा भागत नाही, कारण मी गाडी हायर मॉडेल घेतला. मग अजून 5,000 रुपये भार, अजून 5,000 रुपये त्याचे भार. घराचं मला हे घरात मी सुखात होतो, मोठं घर घेतलं आता, त्यामुळे माझ्यावर एकदम 25,000 हप्ता बसला, 20,000 हप्ता बसला, त्यामुळे भागत नाही. मग अजून 20,000 मिळायचे सुद्धा अजून 2 तास काम करावं लागेल. म्हणजे असं काम आकाशातून नाही पडलं, माझ्या मनातून ज्या इच्छा निर्माण झाल्या, त्यांनी मी ज्या कृती केल्या, त्यांनी मी जे माझं कर्ज वाढवलं, त्यामुळे माझ्यावर काम पडले आता. आणि मग मी सांगतो देवाला, तू मला दिलं, उद्या दिलं, म्हणजे बँकेलाच बुडवल्यासारखं आहे की तुलाच वेळ नाही, मला हप्ता भरायला वेळ नाही, मला व्याज भरायला वेळ नाही. मग ठीक आहे, देव म्हणतो कर काय करायचं ते, योग्य वेळी मी त्याची दखल घेईन. आपल्याकडे जशी नोटीस येते की सामान खाली करा, भाडं दिलं नाही, भाड्याने जर एखादी वस्तू घेतली, घरात राहिलं आणि जर वेळेला ते भाडं नाही गेलं तर तो विचारायला येतातच ना. 1 महिना देतील, 2 महिने देतील, ठीक आहे, गडबडीत आहेत म्हणतील. आता परमेश्वराच्या भाषेमध्ये परमेश्वर म्हणतो, ठीक आहे, 5 वर्ष बघू, 10 वर्ष बघू, 20 वर्ष बघू, जरा मोठा झाला म्हणजे बघू, जरा जाणीव झाली म्हणजे बघू. हे सगळं परमेश्वर द्यायला तयार आहे. आणि मग एकदम 40व्या वर्ष म्हणतो आता खाली करायला लागा एक. मग एक खाली होतं जरा लवकर. बाकीच्या पूर्वीच्या काळी ज्यांना ही जाणीव होती ती काम 8 तास 6 तासच करत होते, कट्टाचंच करत होते, पोटच भरत होते, पण त्यांना नोटिसा उशिरा येत होत्या.
आता जरा लवकर येतात. त्याची कारणं आपल्याला कळली का, तर आपण काम म्हणून ठेवलेलं आहे, आता कमी करायचं की नाही ते आपण ठरवायचं. तेव्हा कारण आपण पाहिलं असेल आज या घडीलासुद्धा 300 रुपये 400 रुपये रोजगारावर काम करणारे लोक आहेत. इथे बाजूलाच शेत आहेत, ते लोक आहेत, त्यांची मुलं अभ्यास करतात आणि ती नंबरमध्ये सोय येतात, त्यांना डिस्टिंक्शनचे मार्क पडतात, त्यांना उत्तम प्रवेश मिळतात. हे आपल्यासमोर उदाहरण आहेत आज. तर हे जर आहे तर ह्याचा अर्थ मी हे सगळं केलं म्हणजे त्यामुळे काहीतरी होणार आहे असं काही भ्रमात राहायचं कारण नाही. जरा विचार करायला पाहिजे आणि त्या मुलांची चौकशी केली पाहिजे, ती काय अभ्यास कसे करतात, आणि ती मुलांना दाखवलं पाहिजे की हा अभ्यास कशात करतात, त्यांना त्यासाठी रूम लागते का, त्यांना त्यासाठी लक्झरी लागते का, त्यांच्यासाठी अमुक एका पद्धतीचं घर लागतं का, हा विचार केला म्हणजे लक्षात येईल की हे खरोखरच आहे का, खरं काय आहे ते सत्य आपल्याला शोधायला पाहिजे. तर त्यासाठी हे शोधलं. मग त्यांचं तसं वागतं आहे तेव्हा स्वतःचा देह कशासाठी वापरावा आणि किती वापरावा हे कळणं, परत एकदा आपल्यासाठी विनंती करून म्हणतो की स्वतःचा देह कशासाठी आणि किती वापरावा हे कळणं ही मनुष्यत्वाची प्राथमिक ओळख आहे. ह्याला मी तरीच मनुष्य म्हणावे. महाराजांनी स्वच्छ सांगितलेलं आहे. आपण सद्गुरूला वाचता आपल्या हातून ओवी गेली असेल तर तरीच मनुष्य म्हणावे असा शब्द आहे आपल्या त्यात गेला असेल की हे जर काही ओळख असेल तर मनुष्य म्हणावे की देह हा माझ्या वाट्याला असा दिलेला आहे, तो वापरासाठी दिलेला आहे. तो कसा वापरायचा आणि कशासाठी वापरायचा याच्याविषयी शास्त्र सांगते, संत सांगतायत, ग्रंथ सांगतायत, हे सगळे लोक सांगतायत. त्याच्यातून शिकावा आणि त्यासाठी तो वापरावा हे मला कळतं. ते कळणं ही मनुष्यत्वाची प्राथमिक ओळख असं मी समजतो. अगदी प्रिलिमिनरी रिकग्निशन, पहिली त्याची ओळख काय असेल तर ही की त्याला कळतं की हा आपल्याला मिळालेला देह आहे आणि तो कशासाठी आणि किती वापरावा. मग होतं काय की हे जर नाही कळलं तर ज्याच्यासाठी खरा वापरायचा त्याला आपोआप वेळ राहतो. कारण मनुष्य चौकट आखून घेतो, या चौकटीच्या बाहेर मला जायचं नाही, ही माझी चौकट, यामध्ये कोणी दुःखी नाही आहे, सगळे सुखी आहेत. ते चैनीत नसतील, ते लक्झरीत नसतील, पण ते सुखी आहेत. किंवा ही एक चौकट ठरली की त्या चौकटीच्या बाहेर राहिलेला सगळा वेळ भगवंताला देता येतो. तो 1 तास देता येईल, कोणाला 2 येईल, कोणाला 3 येईल, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. ज्याची त्याची लाईफस्टाईल आहे, घरामधली माणसं आहेत, जबाबदाऱ्या आहेत, कामं आहेत, यावर ते अवलंबून राहील, हे मान्य आहे. तर त्यासाठी मग वेळ राहतो. मग तो कसा वापरावा, कुठल्या साधनासाठी किती प्रमाणात वापरावा हे पण कळतं. कारण तो देवासाठी एकदा वापरायचा आहे, हे एकदा वापरायची काहीतरी वेळ ठरली म्हणजे 2 तास आहे, मग त्यातला 1 तास माझा पारायणाला जाऊ शकतो, 1 तास नामाला जाऊ शकतो, कदाचित 2 तास मला नामाला द्यावेत असं वाटू शकतं. जे आपल्याला योग्य वाटतं आहे ते प्रत्येकाच्या गरजेनुसार, आध्यात्मिक साधनेच्यासुद्धा प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. तर त्यासाठी सांगणारे लोक असतात, हे साधन हे करावं किंवा हे जास्त करावं, त्याची गरज जास्त आहे. अगदी सर्वसामान्य गरज नामाची आहे, याबद्दल शंकाच नाही. कुठल्याही शास्त्रात गेला तरी हरिमुखे म्हणा याला काही पर्याय नाही. त्यामुळे त्यांनी सगळे एवढं ज्ञानेश्वरी सांगून पुन्हा आपल्याला म्हटलंच ना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणजे तेवढं तर नक्की आहे, एवढी गरज आपल्याला नक्कीच आहे. आता प्रमाण कदाचित तुम्ही मागे पुढे प्रत्येकाच्या गरजेनुसार करू शकेल, त्याला अजून थोडी अध्यात्माची किंवा या सगळ्या विषयाची किंवा परमार्थाची किंवा मनुष्यदेहाच्या वापराची अजून थोडीशी स्पष्टता आलेली नाही. त्यासाठी ग्रंथ वाचायचा. चुकत असेल वापर तर त्यासाठी ग्रंथ वापरायचा. महाराज काय म्हणाले आपल्याला की ग्रंथ वाचनाने काय होतं, आपल्या चुका आपल्याला कळतात. किती बरोबर सांगितलं. खरं सांगितलं ग्रंथ वाचनाने आम्हाला ज्ञान येतं असं आपल्याला वाटतं. ते म्हणले आपल्या चुका कळतात, म्हणजे आपण काय करायला पाहिजे होतं आणि काय करतो आहोत याची जाणीव ग्रंथ देतात. यासाठी ग्रंथ वाचन त्यांनी सांगितलं. तर त्यासाठी मग आता तो कोणत्या क्रमाने वापरावा, किती वापरावा, तर इथे रमणाने त्याचा क्रम सांगितला. मला त्याच्याशी संबंध आहे की रमणाने क्रम सांगितला. त्यातला पहिला क्रम त्याने असं म्हटलं की देहाशी संबंध आहे, म्हणून मी देहाबद्दल बोललो सगळं. तर देहाशी काय संबंध, तर पहिल्यांदा तरी सुरुवातीलाच अगदी आत्ताचा जो श्लोक आपण वाचला, काय वांग मन कार्यमोत्तमम, उत्तमात उत्तम कार्य जर या 3 गोष्टींकडून करून घ्यायचं असेल, कारण ते कर्म आहे त्यामुळे कर्माच्याबद्दल ते बोलत आहेत, त्यात हा श्लोक आहे. तर त्यात उत्तमात उत्तम कार्य करून घ्यायचं असेल तर कायेला पूजनम जपश्चिंतनम क्रमात, मग जप आणि चिंतन हे क्रम आहे. तर त्याच्यासाठी पहिला जो आहे तो कायेला म्हणजे देहाला पूजन हा उत्तम मार्ग आहे असं त्यांनी सांगितलं. आता जे रमण स्वतः ध्यानमार्गी आहेत, ज्यांच्याकडे पूजा अर्चा देव काय बाकी कसला विषयच नाही आहे, थेट एकदम परमेश्वराची संबंध आहे, असं ज्यांनी स्वतः साधन केलं आहे त्यांनी आपल्यासाठी मात्र सांगताना असं सांगितलं आहे की काया
जर आपली वापरायचीच असेल, म्हणजे आत्ता आपण देह वापरला, इतक्या प्रकारे आपण वापरून बघितलं म्हणून त्याची आढावा घेतला आपल्या वापराचा, तर ते स्वतःचा देह कसा वापरावा याविषयी सांगताना ते म्हणताना देह पूजनासाठी, मन वाणी जपासाठी, मन चिंतनासाठी, असा त्यांचा क्रम आहे. आता त्यांना अभिप्रेत आहेत ते हे शब्दांचे अर्थ हे नाही आहेत एवढं मात्र नक्की, त्यात खोलात गेल्यावर लक्षात येईल. आत्तापुरतं चालला आहे आपला देहाचा विषय. तर देहाचा वापर आपण करतोच आहोत, पूजनासाठी करतो आहोत ही गोष्ट खरी, पूजनच आहे ते एक प्रकारचं. आपण साध्या भाषेत पोटपूजा म्हणत नाही. आता तसा विचार केला तर पोटपूजाच आहे सगळी ही. जे काय आपला सारांश आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा सारांश काय असेल तर पोटपूजेसाठी चालले. उद्या कमी पडलं तर कशाला आपण पोटाला जाणार, म्हणजे पोटपूजाच आहे ते. त्यामुळे देहपूजेसाठी वापरतो आहे हे रमणाने नवीन सांगितलं नाही. असं म्हणायला पाहिजे उलटं आपल्याला सुद्धा, की त्यांनी नवीन नाही सांगितलं पण त्यांनी खोल काहीतरी सांगितलं आहे ते आपल्याला बघावं लागतं म्हणून हे बघायचं. तर आज देह वापरतो हे सगळं सुरू आहे. देहानं पोटाची सेवा सुरू आहे. ती पोटाची सेवा करायची म्हणून साहेबांची सेवा सुरू आहे. साहेबांची सेवा म्हणजे कुटुंबाची सेवा सुरू आहे. ती सेवा म्हणून ग्राहकाची सेवा सुरू आहे. त्यासाठी पैशाची सेवा सुरू आहे. ही सगळी आमचा देह वापरला जातोच आहे. पूजा चालूच आहे. ती पूजा पैशाची असेल, ती प्रतिष्ठेची असेल, पूजा चालू आहे एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि ती पूजा करतो आहे आपण आणि ती त्यासाठी वापरतो आहे एवढं लक्षात आलं. अगदी मानसपूजासुद्धा, एक मानसपूजा नावाचा शब्द आहे तो खरं खूप पवित्र आहे. त्याच्या खोलातही कोण फारसं या अर्थाने जात नाही, पण तरीसुद्धा मी उल्लेख करतो की मानसपूजासुद्धा आहे. पूजेबरोबर मानसपूजासुद्धा आहे. पण मानसपूजासुद्धा अक्षरशः तीसुद्धा इथे जशी प्रतिष्ठेची चालू आहे, पैशाची चालू आहे, साहेबांची चालू आहे, अमकेच चालू आहे, का सगळ्याची. तुकोबांनी म्हटलं नाही का, करिता या सेवा कुटुंबाची थकलो मी आता. तुकोबांचा अभंग आहे ना, आपण ऐकला आहे ना, तर थकलो मी आता करिता या सेवा कुटुंबाची असं तुकोबांनी म्हटले. तर त्याच्यावरनं ती ही पूजाच आहे चाललेली. तर मी आत्ता मानसपूजा म्हटलं ना, तर मानसपूजा मला का आठवली, तर मानसपूजेतसुद्धा मनुष्य पूजा करीत असतो, देवाची नव्हे, न मिळालेल्या गोष्टींची. त्याला जी मिळालेलं नाही आहे, म्हणजे ती घ्यायची गाडी, काय द्यायचं प्रमोशन, मिळालेलं प्रमोशन, काय त्याचं असेल ते डोक्यात, त्याची पूजा मनात, ती पूजा चालूच आहे. म्हणजे मानसपूजा चालूच आहे तिकडे. ती मनातसुद्धा तीच पूजा चालू आहे की प्रतिष्ठेची वस्तू आहे, काय असेल ते कसं मिळेल, तर ह्याची पूजा चालू आहे. ती गाडी असो, त्याचा तो फ्लॅट असो, तो बंगला बांधायचा असो, काय त्याचं असेल त्याच. ते जो झोपडीत आहे तो घरात जाऊ इच्छिणार, घरातलं फ्लॅटमध्ये जाऊ इच्छिणार, फ्लॅटमधल्या बंगल्यात जाऊ इच्छिणार, पूजा सुरूच आहे अखंड. तेव्हा ही पूजा झाली, घराची झाली, ती भगवंताची झाली नाही. इथं अभिप्रेत आहे ती देहानं जी पूजा केली त्या पूजेला मुळात आपल्याला माहिती आहे की पूजा करणारा पूजक लागतो, पूज्य काय असेल ते लागतं आणि पूज्य भाव लागतो. जे करायचं त्याच्याविषयी पूज्य भाव लागतो. तर या मूळ गरज आहेत खरं सांगायचं तर पूजेसाठी. त्यातलं देह हे साधन आहे, इतर साधनं आहेत ती पूरक साधनं आहेत. आपण पूजा म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्याला देवांच्या वरची फुलं काढणे महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम पहिल्यांदा. मग ते पाण्यात ठेवणे, सगळे काय मंडळी असतील तेवढी, त्यांना एकदा पाण्यात बुडवणे, धुवून काढणे, सगळे व्यवस्थित पुसून काढणं. फडकाचं विचार आपण करू नये हे बरं, कारण आपल्या वाट्याला रोज इस्त्रीचे नवीन कपडे असतील, पण देवाच्या वाट्याला कसलं वस्त्र असतं ते देवालाच माहिती आणि आपल्यालाच माहिती आणि कोणाला माहीत होऊ नये हे चांगलं. तर त्यामुळे ते जे काय वस्त्र असतं त्याने त्यांना पुसणं आणि ते त्यांच्या जागेवरच जातील याची गॅरंटी देत नाही मी, पण तरीसुद्धा शक्य तेवढे निदान तेवढ्या त्या एरियात परत ठेवणे नेऊन. एखादा राहतोसुद्धा काही वेळेला आणि ते पाणी टाकायला जातात त्यावेळेला लक्षात येतं बघा असं काहीतरी झालेलं आहे काहींचं, तर आठवलं असेल आपल्याला एखादं, कुठेतरी छोटंसं काहीतरी असतं आणि मग ते राहतं. तेव्हा सध्याची पूजेची आपली साधारण जी मर्यादा आहे ती अशी आहे. तेव्हा पूजेला साधन लागतात, त्यातला देह उपलब्ध आहे, पण तो पूजक नाही आहे ही अडचण. खोल थोडंसं बघा, रमणांचा विषय चालला आहे म्हणून थोडा आपल्याला थोडासा त्रास होणार, काही इलाज नाही, पण भजनाने आणि होईल सेट ऑफ सगळं. तर हे सगळं जे आहे ते पूजक, तो देह आहे, ते साधन आहे, तो पूजा करतो आहे, पण तो पूजक नाही आहे, तो पूजा नाही आहे करीत. पूजा जर करीत तर त्याच्या ठिकाणी पूज्यभाव असेल तर देवासमोर बसला की तो तादात्म्यच झालेला आहे. आता फक्त काही भाग आहे त्यातला करायचा की जो प्रेमाचा विषय आहे त्याचा. देवाला आपली अंघोळ झाली आहे, देवाची अंघोळ झाली नाही आहे ही भावना आहे, तर त्यासाठी तो त्याला अंघोळ घालतो, त्याच्या परीनं त्याचे प्रयत्न ते चालले. मग होतं काय की हे सगळं असं नसतं जे आपली पूजा म्हणजे खरं सांगायचं ना तर टाकल्यासारखी असते. आपल्याकडे म्हणत नाही का व्यवहारामध्ये की दिली आहे
काय साडी दिली आहे, काय सासूला दिली आहे, दंडेल दिली आहे, पण मागणं घरी गेल्यानंतर म्हणतात की नाही टाकण्यासारखी दिली आहे, काय दिली ती मला माहिती आहे. हे जे काय होतं ते तसं आपलं पूजेचं आहे. इकडे थोडंसं लक्ष दिलं तर लक्ष देईल की पूजेची अवस्था काय आहे ते. तेव्हा या अर्थाने तो पूजक आहे का मग? तो पूजक नाही. त्याच्यामध्ये पूज्य भाव जर असेल त्या दैवताविषयी, ते दैवत काही असो आपल्यासमोर, देवी असो, काय देव असो, विठोबा असो, काय जे असेल, राम असो, काय असेल ते. तर मी गंमत सांगतो त्याची काय ती, म्हणजे की एक जण मला काय म्हणाले की पूजेबद्दल खूप चर्चा होते. तर ते पूजेबद्दल काय ते म्हणजे माझी बरोबर मी स्तोत्र सुरू केलं असतं पूजा करताना, ते बरोबर पूजा संपताना स्तोत्र संपतं. वर्षानुवर्ष तसं चालू आहे. मला असं वाटलं की याचा अर्थ दोन्हीकडे यांचं लक्ष नाही आहे नसावा. असं तर होणार नाही. तुम्ही म्हणाला पूजा ते इतकं व्यवस्थित चाललं आहे, स्तोत्रही ते म्हणतात आणि पूजा करताना सुरू होतं, पूजा संपायच्या वेळेला बरोबर स्तोत्र संपतं. म्हणजे मला स्वतःला असं वाटलं की यामध्ये दोन्हीकडे लक्ष नसावं. आता तुम्ही म्हणाल असं कशावरनं म्हणता येईल. मला स्वतःला असं वाटतं की समजा काय एकादशीचं आहेच मला वाटतं, तर जवळपास आहे, तर एकादशी आहे, पूजेत विठोबा आहे, तर बाबा त्याला म्हटलं नेहमीसारखा आपला नमस्कार केला, काढून ठेवला, विठोबा बाबा आज एकादशी, तेव्हा जरा प्रेमानं आज त्याचं काय करूया म्हणून त्याच्यात थोडं काय गंध जास्त लावले, काय फुल जास्त घातले, पुसून काढले, काय जे असेल त्याचा उपचार असेल तो. तर पांडुरंगाकडे संबंध आहे शेवटी, आपला भाव आहे, पूजक आहे, त्याच्यामध्ये पूज्य भाव आहे. त्यामुळे ते पूज्य भावाने आणि प्रेमाने पूजामध्ये देवाच्या संबंधामध्ये आदरी आहे आणि प्रेमी आहे, तळमळी आहे, सगळंच आहे. तर खरी पूजा असेल तर त्यावेळेला म्हणू शकतो किंवा त्याच्याकडून येऊ शकतं किंवा आपल्या तोंडून येतं, आपल्याला कल्पना असेल, आपल्यालाही करणारे असतील की बाबा सांभाळ बाबा आहे सगळं. हे गणित जे काय आहे प्रपंचाचं हे फार विचित्र आहे. काही कशाचा मेळ बसत नाही. किती आपण काय प्रयत्न केले, सगळी बुद्धी चालवली, सगळं डोकं चालवलं, सगळं चालवलं, तरी पुन्हा काय व्हायचं ते होतं. तेव्हा सांभाळ बाबा, हा प्रपंच सांभाळ, ही वृत्ती सांभाळ, हे नाम सांभाळ, हे सगळं अवघड आहे बाबा. तेव्हा ह्यात जरा हात दे, त्याच्याशिवाय ह्यातनं बाहेर पडेल असं काही वाटत नाही. मी आत्तापर्यंत एवढे प्रयत्न केले असं त्या दिवशी समजा त्याला, आणि त्यातूनही म्हणावं वाटतं की बाबा पांडुरंगा काय असेल ते असेल, कोणाला माऊलीला पाठव, तुकोबांना पाठव, काय नामदेवांना पाठव, सेना महाराजांना पाठव, कोणाला तरी पाठव, आणि मला थोडं मदतीचा हात दे. त्याच्याशिवाय ह्यातनं बाहेर पडणं अवघड आहे प्रपंचात, बाहेर सोपं नाही. प्रभूंतून बाहेर पडणं आणि नाम टिकवणं आणि वृत्ती टिकवणं किंवा महाराजांचं स्मरण टिकवणं फार अवघड गोष्ट आहे. एक घासाला स्मरण एक जेवणाला टिकत नाही, तर पहिल्या घासाला स्मरण सुरू करायचं आणि शेवटच्या घासाला थांबायचं. मोठा तयारीचा माणूस असला पाहिजे जर जमत असेल तर. नसेल तर केव्हा जाऊन आलो कुठे काय काय ती कळणार पण नाही, इतकं चंचल काम आहे. तर त्यामुळे हे माझं सगळं सांभाळायला कोणाची जरी मदत पाठव असा समजा संवाद आपला चालू आहे. तर असं काही मनाशी त्याचं चालू आहे, आणि त्यामुळं त्या अर्थाने आपल्याला थोडा त्या पांडुरंगाचं करायला काय दिवशी चांगल्या अर्थाने वेळ लागला. चांगल्या अर्थाने की आपला संवाद चालू आहे, भेट चालू आहे, त्यापोटी थोडा वेळ लागला. मग ते स्तोत्र त्याच वेळेला कसं संपेल त्या दिवशी असं मला वाटायचं. आपलं पांडुरंगाकडे लक्षात नाही, कारण पांडुरंगाला 1.5 मिनिट काय जे असेल ना 3 सेकंद पुरतात त्याला आंघोळ घालायला, दुसऱ्याला 3 सेकंद पुरतात, तेवढेच सेकंद तिकडे ते स्तोत्राला पुरतात. त्यामुळे ते सगळं मॅच होतं. ह्यात जर भाव असेल तर ते जास्त त्यावेळेला काहीतरी होईल. त्याचं गणपतीचं आहे, संकष्टी आहे, आज देवा आज संकष्टी आहे, आज जरा मनापासून करू काम असं म्हणून काहीतरी एखादं त्याच्यासाठी एखादं स्तोत्र म्हटलं जाईल, काहीतरी नामस्मरण त्याच्यासाठी केलं जाईल, एखादी माळ त्याची ओढली जाईल. असं झालं तर ते स्तोत्रानं ते मॅच नाही होणार. कारण हे मॅच कसं होईल, हे मध्ये काहीतरी आपल्या भावाचं काहीतरी काम आहे ना, तर त्यापुढे थोडा वेळ लागतो. आपल्या भावाचं माणूस भेटलं तर माणसात सुद्धा वेळ लागतो की नाही थोडा. तुमच्या कामाचा माणूस भेटू दे, ठरलेला वेळ असतो, बरोबर तेवढं मिनिट झालं की संपलं. तर तसं नसतं, भावाचं असतं तिथे वेळ लागतो. तर भावाचं आहे तिथे जर प्रपंचात वेळ लागतो, तर भगवंताचं जिथं आहे तिथं भावाचं असेल तर किती वेळ लागेल. मग त्या दृष्टीने विचार केला की वेळ का लागतो ते कळतं. काही काही लोकांना या अर्थाने, चांगल्या अर्थाने त्या पूजेला तास लागतो. ही गोष्ट खरी आहे. जे अगदी उपचाराने विचार केला तरीसुद्धा बरोबर आहे, एका अर्थाने ते बरोबर आहे. नेहमीच लागणं म्हणजे तो पण फॉर्मॅट झाला, तर तो तरी 1 तासाचा असलं पाहिजे याचं, त्या टाईप झालं. तसं नाही. आपण लक्षात काय ठेवावं तर या सगळ्यामध्ये की देहपूजेला लावावा म्हणजे काय असावं. देहपूजेला लावला आहे बरं का, देहपूजा करीत नाही, देहपूजेला लावलेलं आहे, पूजेच्या कामी तो लावलेला आहे, वापरलेला आहे. तर वापरताना त्या देहाची गरजेपुरती पूजा आहेच,
ती करावीच लागेल. या सगळ्याचा सारांश म्हणून काय लक्षात ठेवावं, देवाची पूजा तर काय, देहाची पूजा पहिल्यांदा आधी आपल्याला देहाची सेवा करावी लागेल, ती देहानंच करणार, तेव्हा देहाची पूजा करावीच लागेल. पण देहाची पूजा करताना देहाची पूजा करताना ती काही देवींची वगैरे आरास करतात बघा, ती करू नये. म्हणजे तिथे पहिला वेळ वाचतो आपला, तो देवाला मिळतो. मग तेव्हा ते करताना त्यात तो वेळ आपल्याला वाचवता येईल की देवीची आरास म्हणतात, कशाची आरास म्हणतात, आरास म्हणण्याची गरज नाही. देहाची पूजा ही फक्त देह कामाला उपयुक्त ठेवणं आणि तो कार्यक्षम ठेवणं एवढ्यासाठी जेवढी लागते तेवढी केली की देवाला मग जास्त वेळ मिळतो. पण हे मिळायला तशी आपली दृष्टी लागते, तशी इच्छा लागते, तसं देवाबद्दल भाव लागतो, हेच सगळं करू शकतो. तेव्हा एवढं करता येईल. दुसरं, देहाची किमान पूजा जी आहे ती आंघोळ आहे, वस्त्रपरावरण झालं, सगळं झालं की देह देवापुढं उभा करावा सेवेला, की काय काय उपचार करता येतील, काय करता येईल. भाव असेल तर त्यातूनसार ते सुचत पण जातं. माणसाला फूल सेवतानासुद्धा, वाहतानासुद्धा त्याचा भाव कळतो. देऊन टाकता येतं, देता येतं, अर्पण करता येतं, आदरपूर्वक समोर ठेवता येतं, सगळं करता येतं. हे सगळं एकच फूल देण्याचे भाग आहेत. तेव्हा ह्यातलं काय करता येतं आपल्याला. झाडावरनं फुल काढतात माणसं, मला खूप वेळा त्याची आठवण येते. झाडावरनं फुलं काढतात, झाडावर सगळं झाड रिकामं करून, असं करू नये. फुलं झाडाची आहेत ती शेवटी, नाही का, आपली थोडीच आहेत. म्हणजे आम्ही पाणी तुम्ही पाणी घातलं बरोबर आहे, आपण उगवून आणले की ते आपल्या त्यातला हिरवायचा पिवळा करायचा काय रंग काही शक्य आहे का आपल्याला, काही नाही. ते सगळे पृथ्वीचं काम आहे. आपण सेवा केली हे मान्य आहे आणि त्यामुळे ती आली हेही मान्य आहे. ती जास्त आलीत, खूप आलीत, दिसतातही छान, तेही मान्य आहे. देवाला आपल्या किती लागतात, आपल्याकडे किती देव आहेत हे सांगणारे लोकंसुद्धा मला खूप कमी भेटले. विचार सहज आपल्या देवात देव किती आहेत, ते काय बऱ्यापैकी आहेत, बऱ्यापैकी काय बऱ्यापैकी काय झाले, सगळे हे उच्चारण गडबड झाली सगळी देवाची मोठी. तर देवाचा तर प्रॉब्लेम खूप ठिकाणी बरं का, म्हणजे प्रॉब्लेम शब्द वापरला, आपण काय काळजी करू नका. या शब्दात मला अनेकांनी सांगितले अलीकडे देवाचा प्रॉब्लेम झाला आहे आमच्या घरी, कारण आम्हाला जमत नाही, ते करीत नाही, कोणाचा विश्वास नाही, ते तसेच ठेवायचे अवघड जातात, काय मोठा देवाचा प्रॉब्लेम होऊन बसला आहे. म्हटलं काय आता देव खरं सांगायचं तर प्रॉब्लेम सोडवणारा, त्याचा आपण प्रॉब्लेम केला, हा केवढा प्रॉब्लेम असेल, म्हणजे काय हे असेल आपली, नाही का. आपण सुद्धा किती तयार आहोत, देवाचा सुद्धा प्रॉब्लेम करू शकतो आपण. तर म्हणजे आपण आणि आपली काय पिढी पुढची असेल किंवा काय भाऊबंद असतील ते सगळे मिळून देवाचा प्रॉब्लेम करतात. म्हणजे केवढं हा प्रश्न आहे, म्हणजे काय त्याची तुलना नाही होऊ शकत हे कशाशी. तर देवाचा नाही, उपचार करायचे आहेत ना, देवाचा नैवेद्य मी खूप ठिकाणी बघितलं. देवाचा नैवेद्य आहे, बरं साखर नाही आहे ना, साखरच ठेवतात बरं, तसं काय फार अगदी ठेवतो आहे अशातला भाग नाही. एक एवढीशी चिमूटभर साखर ठेवायची देवात, पण साखर नाही आहे का, एवढं धारभर दूध घाला, चालेल. देवाला काय चालतंच आहे, तो काय बोलतच नाही आहे. तो ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला आपली ऐकण्याची क्षमता राहत नसते, एवढं लक्षात ठेवावं. तर ते धारभर दूध चालेल देवाला, धारभर दूध सुद्धा चालेल, पण साखर नसली तर दूध चालेल, त्याला पाणीसुद्धा चालेल. तुम्ही नुसतं आज देवा बाबा काही आपल्याकडे शिल्लक नाही, हे पाणी ठेवले, ठीक, काय हरकत नाही. काय करतो आपण, इतके उपचार आहे, मी काय सगळ्यात शिरत नाही, वेळही नाही आपल्याला. तर मुदा काळा, आपल्याकडे तुपाला वास येतोय का, मग असं करा, ते निरंजनासाठी ठेवा. आता काय ठर तुपाला वास यायला लागला की ते देवाच्या निरंजनाला तूप तर आपल्याला वास यायला लागला, आणि जर समजा तसं मग ते वास यायला लागला आहे ना, यांना वाढ असं जर म्हणलं का, म्हणणार नाही कोणी, म्हणू नये, उगाच घरातली शांती बिघडवायला काय अर्थ नाही. क्षणभर विचार, यथा देहे तथा देवे, असं आपल्याला शास्त्र आहे ना, असं काय करतं, म्हणून विचार करून बघा. आपण म्हणतो की त्याला ते आता म्हटलं तसं साखर नाही, बरं ठीक, धारभर दूध ठेवा, चालेल, देवाला दूध चालेल. आपण पानावर बसल्यावर मात्र विचारतात, आज काय चटणी दिसत नाही, आज काय कोशिंबीर नाही. देवाला ते चाललं की साखरेशिवाय ते दूध चाललं की ते, आपलं पान भरले, बाकी सगळं आहे, पण हे कोशिंबीर नाही आहे किंवा काय चटणी नाही आहे, तर आठवण होते की नाही हा प्रश्न आहे. जर आठवण होत असेल तर देवाला साखरच दिली पाहिजे, होत नसेल तर दूध द्या, काय हरकत नाही. जे पडले ते देवाने दिले म्हणून खातो आणि आनंदाने आहे, तर मग ठीक आहे. पण म्हणजे हे सुद्धा काही ठीक आहे असं नव्हे, कारण एरवी पुन्हा ते झाल्यानंतर परत काहीतरी करून दुपारी खातो ते वेगळं, मग तसं नाही चालणार. मग देवालाही परत दुपारी दाखवा 3 वाजता, तसं नाही चालणार. तर हे चालेल केव्हा, की ज्या वेळेला हे यथा देहे तथा देवे चालू असेल तेव्हा चालेल. तेव्हा हे असं पूजेचं अवस्था झाली. पूजा करताना खरं सांगायचं तर काय व्हायला हवं, तर पूजा करताना
प्रत्येक उपचाराबरोबर देवाचा एक प्रत्येक उपचार, अगदी ती फुलं काढली, काय केलं, जे काय सगळं केलं त्या प्रत्येक देवाच्या उपचाराबरोबर आपल्या मनामध्ये जे जे सगळं साठवून आपण देवासमोर बसलेले आहोत त्यातलं एक 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 विसर्जित होत जा. देवाचा गंध काढतो आपण, काय हे करतो, फुलं काढतोय किंवा काय पाणी ओततोय, स्वच्छ करतोय, धूळ निघतीये, तसं सगळं मनातलं एक एक विसर्जित होत जाते. मन मोकळं मोकळं होत जा. जसं तिकडे मूर्ती पूर्ण रिकामी होते, स्वच्छ होते, चकचकीत होते, व्हावी एवढा वेळ आपण देतो, तसं इकडे मन हळूहळू एक 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 गोष्टी जात चकचकीत झालं. असं जर झालं तर खरी पूजा झाली. मग शेवटी मूर्ती उरावी. मग जेव्हा अशी मूर्तीवर आपण पूजेने निर्माण करू होईल त्यावेळेला ती मूर्ती जिवंत होते. लोकांना मूर्तीत अनुभव येतात. काय येतात तर हे सगळं मन असं ठेवलेलं असतं. पूजा अशी केलेली असते. पूजनम कायापूजनम हे बरोबर आहे. कायवाङ्मनः पूजनम ते चिंतनम क्रमात, ते क्रमातमध्ये बरोबर आहे पूजनम. पण पूजनम काय अभिप्रेत आहे ते लक्षात ठेवलं तर, किंवा ते कशी पूजा करीत होती ते लक्षात ठेवलं तर हे लक्षात येईल. तेव्हा मग ती मूर्ती जिवंत असते. कारण मन इकडे शिल्लक नाही आहे आता काही, ते विसर्जित आहे. विसर्जित असल्यानंतर ती मूर्ती जिवंत होते आणि मग ती आपल्याबरोबर बोलते, ती मूर्ती हसते. हे जे सगळे भाव आहेत हे सगळे होतात तर ते खरे आहेत. कारण त्याचं कारण की मनाने अशा स्वरूपाने पूजा केलेली असते. आणि तीच मूर्ती किंवा तोच देव जो सगुण, आपल्याला सगुणच कळते म्हणून सगुणाबद्दल आपण बोलतो आता, तर सगुण मूर्तीतला देव हा आपल्याबरोबर प्रत्येक वेळेला सुखदुःखात सुद्धा बरोबर येतो. तुम्ही असाल तिथे येतो. तो सगुण असला तरी येतो. तेव्हा हेच जे आहे तेच काय गुरूंची समजा आपले फोटोची पूजा करत असाल किंवा काय करत असाल तरी त्याला तेच लागू आहे. पूजेला मुळात जे लागू आहे ते आहेच. आता देहाच्या पातळीवरचं एक मन आहे. त्यात जे मन पुढे म्हटलं आहे की देह वांग मन, त्यात जे मन आहे ते वेगळं. देहाच्या पातळीवरचं जे मन आहे जे आपलं नेहमी प्रपंचात अडकलेलं असतं तेही पूजेच्या वेळेपुरतं तरी निदान त्या पूजेत असावं. पूजेच्या वेळेत ज्याचं मन पूजेत नाही त्याच्याकडून फक्त उपचार झाला समजावा. असे उपचार अनेक होत असतात. तर असं सही करून होण्यासारखं काम नाही आहे. हे काम कसं आहे की हृदय ओतायचं आहे, मन ओतायचं आहे, तर ती झालं तर ही पूजा झाली. तर शक्य ते जे तिकडे प्रपंचात आहे तेच म्हणतो मी. अजून वरचं मनाचा विचार केला नाही किंवा खोल मनाचा किंवा चित्ताचा विचार केला नाही. तर समजा सकाळच्या वेळेला आपण ते करीत नसू, वेळ नसेल, आपण केलं नसेल, दुपारी वेळ असेल, संध्याकाळी वेळ असेल, रात्री वेळ असेल, त्यावेळेला मानसपूजा करावी. काय बिघडलं? त्याच देवाचे जाऊन पुन्हा सगळे उपचार करण्यापेक्षा मानसपूजा करावी. तर त्यात तर नुसती भेट आहे. काही उपचार नाही, कसलं नाही, काही नाही, उपचार काही नाही. पण त्यात एक खुबी आहे. मानसपूजेत काहीतरी खुबी आहे. ज्या अर्थी ती ठेवलेली आहे त्या अर्थी तिच्यात काहीतरी खुबी आहे, मक्खी आहे काहीतरी त्याच्यात. आता ती बघण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो, आठवली गंमत म्हणून ती आली की एक ग्रस्त मला म्हणाले की मानसपूजेत तासन तास जातात. मी म्हटलं मानसपूजेत कसं काय तास जातो तुमचा? मानसपूजा आहे ना. आता व्यवहाराची पूजा आहे समजा 25 दिवस. काही काहींच्याकडे अहो ते परंपरागत चालत आलेलं असतं, टाकवत नाही, ठेवत नाही, अशा अवस्था झालेली. एवढं भरलेलं असतं सगळं की त्यांचा तासभर जातो हे मी समजू शकतो. पण एवढी सगळी मंडळी खाली यायची, परत वर जायची, ते सगळं व्यवस्थित व्हायचं म्हणजे केवढा व्याप आहे. आणि भीती असते, भयापोटी कोणी भजती, तसं झालेलं आहे. तर त्यामुळे तसंही होतं. तर त्या पोटी का होईना पण त्यांना तास लागत असेल हे मी समजू शकतो. पण मानसपूजेत कशाला तास लागेल? वाटसा लाईक एक काय गुरुचा फोटो आहे किंवा काय समजा त्या देवाची मूर्ती आहे, काय आपलं विठ्ठलाचं प्रेम आहे, रामाचं प्रेम आहे, काय जे असेल ते महाराजांचं प्रेम आहे, तर त्यांची भेट घ्यायची, त्याच्यामध्ये एवढा कशाला वेळ लागतो? तर ते म्हणले लागतो बुवा खरा. म्हणलं मग काय करता तुम्ही मानसपूजेमध्ये? एवढं काय असतं ते काय करता? कायाने पूजा करायची जे म्हटलं ना त्यातलं जे कायाच्या पातळीवरचं मन आहे तर तुम्ही करता काय त्या मानसपूजेमध्ये? तर म्हणजे सगळं करतो. तामन, तांब्या, पाणी, संकल्प, देशकालव, संकीर्त्य सगळं करतो म्हणले. मग म्हटलं आता एकदा समजूनच घ्यायचं आहे तर पुरतं समजून घेतलेलं बरं. म्हटलं हे काय काय करतात ते. म्हटलं समजा त्या पूजेमध्ये वेळेत समजा पत्नीनं गंध उगाळून ठेवलं नसलं त्या पूजेत, किंवा नैवेद्य वाटीत तिथं बाजूला शेजारी ठेवला नसला तयारीमध्ये, तर त्यावेळेला तुम्ही रागावता का? तर म्हणले रागवल्याशिवाय काय, वेळच्या वेळी सगळी पूजेला सगळे उपचार व्यवस्थित झालेच पाहिजेत. अहो म्हटलं आपण मानसपूजा करतो, यथासांग झाली पाहिजे हे बरोबर आहे, पण ही मानसपूजा आहे ना. तेव्हा मानसपूजेत आपलं हे कुठे आलं हे सगळं? की महाराजांनी सांगितलेलं आहे आपल्याला मानसपूजा केली पाहिजे.
ते म्हणले महाराजांनी आपल्याला मानसपूजा करायला सांगितलेली आहे, त्यामुळे ती केलीच पाहिजे, सगळे उपचार केले पाहिजे म्हणजे ते त्यांनी सगळी तयारी ठेवली पाहिजे. तयारी ठेवली, कमी झालं म्हटलं की आम्ही नेहमीप्रमाणे म्हणजे इकडे जसं व्यवहारात ओरडणार तसं तिकडनं ओरडणार. मग म्हटलं हे मानसपूजेत तुम्ही हे ओरडता म्हणजे? ते म्हटलं आता मानसपूजा महाराजांनी सांगितली हे इथपर्यंत मला माहिती होतं, ती कशी करायची सांगितली हे पण माहिती, पण तरीसुद्धा हे तुमच्या ह्या पद्धतीमध्ये आता ती मानस पत्नी कुठून येत असेल? म्हणजे मी क्षणभर आपला विचार एकदा करायला लागल्यावर पूर्ण करायला पाहिजे तो सगळा ना. तर ते रागवायचं मानसपत्नी लागणार म्हणजे मानसपूजा चालू आहे आपली. खरं म्हणजे महाराजांनी आपण खरं सांगायचं तेवढाच संबंध आहे खरं, पण तरीसुद्धा आता रागवणं त्याची तयारी ती गंधन सगळं मानसगंधच आहे सगळं ते. तसं म्हटलं ह्यात मानसपत्नी लागणार. ती मानसपत्नी ती आहे तर ती ते कसं असतं की एकदा ते त्यात तेही तितकेच चिवट होते, तर ते कुठं महाराजांनी सांगितलं की असं ते सगळं गंध ठेवान हे ठेवान ते ठेवान सगळं करान मग त्यात ते रागवाल मग नसलं तर रागवणार वगैरे हे सगळं कुठे सांगितलं? ते काय म्हणाले की ती वनस्पती म्हणजे हीच, आता ती येणार तिथे तयारी करणार, ती नेहमीप्रमाणे मला जी नेहमी इथे तयारी लागते ती सगळी मानसपूजेत लागते म्हणून मी रागवतो, तिच्यावर रागवतो. तुम्ही म्हणला मानसपत्नी मला मान्य आहे म्हटले, मला ते सगळं मान्य आहे, पण माझं रागावणं सुद्धा मानस रागावणंच ना तुम्ही. म्हटलं तुम्हाला नमस्कार, तुमच्या मानसपूजेलाही नमस्कार. मानस काय असं म्हणले नाही, काय व्याप आहे म्हणला. तेव्हा मानसपूजेची खुबी काय आहे तर आपला विषय चालला होता. मानसपूजेची खुबी अशी की डोळे मिटले की आपल्यासमोर देव किंवा गुरु आपल्यासमोर उभं राहायला पाहिजे. हे मानसपूजेचं खुबीचं का. ज्याला मानसपूजा करायची आहे त्याने डोळे मिटून बघावे की आपल्या डोळ्यासमोर येत आहेत का महाराज सगळं. मग आता तेवढंच काम आहे खरं म्हणजे, पुढं काही लागतच नाही हो. प्रेमाच्या माणसाला साधा अन्नाची भुकेची सुद्धा पर्वा नसते. तुम्ही बघा की त्याला तहानभूक काही नसते. त्याचं खरं प्रेम असेल तर त्याला ते लागत नाही, त्यामुळे त्याचं दर्शनातच त्याचा आनंद झाला. तो मानस दर्शन आहे ते त्यामुळे त्याची खूबी हीच आहे की मानसपूजेमध्ये डोळे मिटले की आपले देव किंवा आपले गुरु काय महाराज काय असेल तर ते समोर उभे राहिले पाहिजे ते. आणि उलटं एवढंही नाही की ही मनापासूनची आणि मनाच्या पातळीवरची आहे ना, त्यांचीही ती मनापासून आणि मनाच्या पातळीवरची भेट आहे. त्यावेळेला ते समोर तर उभे राहिलेच पाहिजेत, पण त्याने आपल्याकडे इतक्या प्रेमाने बघितलं पाहिजे की ये मी वाट बघत होतो, बराच वेळ झाला तू कामात होतास, प्रपंचात होतास, कर्तव्य चालली होती, भेट झाली नव्हती, ते मी तुझी वाट पाहत होतो. तर ते जर ते असं म्हणाले तर आपलाही भाव तसा दाटून येतो की महाराज फार वेळ झाला या प्रपंचात अडकलो, केव्हा भेटेन असं मलाही वाटत होतं. त्यामुळे आपली भेट झाली. आता अशी भेट झाली, पायावर डोकं ठेवलं, छान, बस झाली मानसपूजा, काही बाकीचं विचाराचा प्रश्न नाही. आणि या वेळेला जे चित्त तयार होतं ते अत्यंत शुद्ध चित्त असतं, कारण त्यांच्याकडूनही तोच प्रतिसाद आहे, त्याला तोच आपल्याकडूनही तोच प्रतिसाद आहे. अशा वेळेला हे चित्त शुद्ध होतं. या अर्थाने पूजा त्यांना अभिप्रेत आहे. आणि ते किती काळाचं असतं. मानसपूजा क्षणाची असते, क्षणाच्या काळाची आहे. अक्षरशः एका क्षणात मानसपूजा होते. आपण साधा आपण आता हे कॅमेरे वापरतो ना, कॅमेरा क्लिक होतो त्यावेळेला काय होतं, एक क्षणात क्लिक होतो, त्या क्षणी तुम्हाला ते दिसलेलं असतं. पण जो उमटलेला फोटो आज चित्तात नाही तो कधीही बघा, तो त्यावेळेला जसा भेटताना होता तसाच असतो ना, मग तसा तो देव किंवा गुरु तो म्हटलेला असतो. ती क्लिक आहे मानसपूजा म्हणजे, ती क्लिक व्हायला पाहिजे त्यावेळेला. त्या क्षणी त्यांची जी भेट झाली ती जी प्रसन्नता आहे ती तशी जी प्रसन्न मूर्ती तुमच्या चित्तामध्ये जर उमटलेली असेल तर पूजा झाली. आणि मग कधीही पहा, कितीही पहा, तो फोटो तितकाच ताजा आणि प्रसन्न असतो. तसा आपल्या चित्तामधला भगवंत किंवा काय गुरु काय असतील ते तितकेच प्रसन्न असतात. पण ती पूजा ज्या वेळेला अशा पद्धतीनं होईल तेव्हा त्यासाठी आपण थोडा विचार करावा, त्याला वेळ द्यावा. आणि मग हे सगळं आपल्याला ज्या अर्थाने त्यांनी म्हटलं आहे साधन म्हणून, त्या अर्थाने साधन म्हणून उपयोग पडेल. आणि याचा पुढे आपल्याला सबंध दिवसावर परिणाम राहील. कधीही तुम्ही पूजा करा, पुढे चित्त शांतच राहील, कारण आतला देव तितकाच ताजा आहे, तितकाच स्पष्ट आहे. मग त्या देहानं इतरांच्यातल्या देवाची पूजा, ही तिसरी अभिप्रेत आहे. पहिल्यांदा देहाची पूजा केली, मग देवाची पूजा केली, त्यात ती शक्य नसली तर मानसपूजा केली. आणि मग तिसरी जी आहे, ह्या पूजा झाल्यानंतर जे चित्त शुद्ध होतं आणि त्यानंतर जे देहाची अवस्था आहे त्या देहाने मग आपल्या व्यवहारासाठी असेल, प्रपंचासाठी असेल, काय आपल्याला सामाजिक काय कार्य असेल, त्याचा आनंद असेल म्हणून असेल, इतरांच्यातल्या देवाची पूजा करतो, इतरांची नव्हे, हे लक्षात ठेवा. इतरांच्यासाठी करतो आहोत ते कुठल्या व्यक्तीसाठी नाही, त्याच्यातल्या देवासाठी करतो आहोत हे लक्षात ठेवलं तर बाळापासून थोरापर्यंत, लहानापासून थोरापर्यंत कुठेही तिथे त्या ठिकाणी आपल्याला आता कोणी जाणीव ठेवील त्याची,
कोण पगार देईल, कोण बक्षीस देईल, कोण सांभाळ करेल, कोण कृतज्ञता बाळगेल, तो बाळगेल किंवा न बाळगेल, तो त्याचा प्रश्न झाला. मी त्याच्यातल्या देवाची पूजा केली. जे देवाच्याकडून मला नेहमी प्रसन्नता आणि आनंद मिळतो तोच माझ्या मनात मला मिळेल, हे त्या पूजेचं समाधान राहील. म्हणजे मग व्यवसायाने येणारे जे त्रास असतात, कार्याने येणारी जी मलिनता असते चित्ताला, बाहेर काम केलं ना की चित्ताला एक मलिनता येते. काही करा तुम्ही, कुठल्याही सामाजिक कार्यात जावा, एखाद दिवस तो बरा वाटतो, पण तसं नसतं. ते कायमच बरं वाटलं पाहिजे असं आपल्याला पाहिजे. त्या दिवशी पुरतीचं अनुकूल असेल म्हणून झालं असेल, तसं नाही, कायमच अनुकूल आहे. तर असं अनुकूल असायला ते अशा भावाने केलेलं असलं तर ती पूजा होते. मग इतरांची पूजा आहे, त्यांचं काय काम कराल ती पूजाच आहे. त्यांच्यासाठी काय तुमचं अगदी गिऱ्हाईक असेल तरीसुद्धा ती पूजाच आहे. पण तर त्याच्यातल्या देवासाठी मी हे करतो आहे ही भावना आहे. ती भावना असली तर गिऱ्हाईक वाटत नाही, त्या रूपाने देवाला असं वाटतं. मग रागावता येत नाही, मग बोलता येत नाही. मग जे आपल्याला शक्य आहे ते आपण देवाच्याकडे कसं आपण कोणत्या पद्धतीनं वागलो असतो ते त्याच्याबरोबर वागावं लागतं. मग ते वागलं की ती पण पूजा होते. त्या अर्थाने काया ही सर्व रूपाने पूजेला लावता येते असं म्हणायचं. त्यांना ते अभिप्रेत आहे. तर त्या दृष्टीनं आपण त्या कायेला जे पहिलं कार्य सांगितलं, जे पहिल्यांदा काया, मग वाणी म्हणले, तर ती जे आपल्याला सगळा क्रम आहे, काय वांग मन कार्यमुत्तमम, तर ते जे आहे ते करता येईल आपल्याला. ह्याच्यापेक्षा आणखीन त्याच्यात काही चिंतन खोल जाता येत असेल, काही लाभ घेता येत असेल तो आपण घ्यावा, एवढी आपल्याला प्रार्थना करतो. आपण पाहत होतो तो श्लोक असा होता, काय वांग मन कार्यमुत्तमम पूजनं जपश्चिंतनं क्रमात्. भगवते श्रीरमणाय. ओम नमो 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 भगवते श्रीरमणाय. जानकी जीवन स्मरण